मुठाई उगम ते संगम. 1 कोटी वर्षांपूर्वी आकाशातून पडलेल्या अनेक थेंबांनी प्रवाहित केलेले अनेक झरे आणि त्यांनी घेतलेले अवखळ संथ रूप म्हणजे आपली मुठाई. मुठीच्या आकाराचे खेकडे म्हणून मोठ्या खेकडे आणि त्यांच्या बिळांमधून पाझरणारे पाणी पुढे अनेक झऱ्यांच्या प्रवाहांमुळे नदीचे रूप घेतात. मोठ्या खेकड्यांच्या बिळातून येणाऱ्या पाण्यामुळे हिचे नाव मुठा. या नदीला पौराणिक संदर्भही आहेच. भीमा महात्म्य या हस्तलिखित ग्रंथात मुळा मुठेचा उल्लेख येतो. भीमाशंकर पर्वतावर गजानक राजाने कठोर शिवभक्ती सुरू केली. त्यामुळे महादेव त्याला प्रसन्न होईल आणि आपलं इंद्रपद जाईल अशी भीती इंद्राला वाटू लागली. त्याने आपल्या दरबारातील 2 अप्सरांना गजानकाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा हा डाव गजानकाच्या लक्षात आला. त्याने या 2 अप्सरांना शाप दिला की तुम्ही नदी व्हाल. त्या अप्सरांनी गयावया केल्यावर त्यांनी उशाप दिला की भीमा संगम झाल्यावर तुम्हाला मुक्ती मिळेल. इंद्राच्या दरबारातील त्या अप्सरा मुळा मुठा नद्यांच्या रूपाने वाहू लागल्या. वेगळे गावापासून पुढे मांडव खडक या खडकावर वसलेल्या गावात सह्याद्रीच्या कुशीत मोठ्या खेकड्यांच्या बिळातून मुठाई उगम पावते. अनेक झरे ओढे तिला मिळतात आणि ती अवखळ वळणे घेत उंच कड्यावरून धब दिशी दरीतून खडकांवर आदळत आपटत कोणजाईच्या देवळात उतरते. इथे सुंदर अशी 2 खोल कुंड तयार झाली आहे जी उन्हाळ्यातही पाण्याने भरलेली असतात. हे ठिकाण एक दैवी अनुभूती देते. पुढे ही अवखळ नदी निरगुडवाडीजवळ सपाटीला उतरते आणि पुढे तिचा प्रवाह संथ होतो आणि मुठा नदी टेमघर धरणाच्या जलाशयात विसावते. पुढे अनेक गावे पार करत तिचा संगम होतो दावजे गावाजवळ आंबिया नदीशी. आंबी स्वतःसोबत मोशीचेही पाणी घेऊन सहज मिसळून जाते मुठेत. खडकवासला धरणामुळे मुठेचा मोठा फुगवटा तयार होतो. खडकवासला धरणापर्यंत मुक्त विहार करणारी मुठा नदी आता पुणे शहरात शिरल्यानंतर शिक्षणाच्या माहेरघरात तिला सिमेंटचे कठडे बांधून एका चौकटीत वाहण्यास सांगितले जाते. तिच्यात अनेक नाल्यांचे कुठलीही ट्रीटमेंट न केलेले पाणी सोडून दिले जाते. विठ्ठलवाडी, पांचाळेश्वर, ओंकारेश्वर, घोरपडे घाट असा प्रवास करत संगमवाडी येथे मुळेमध्ये ती सहज मिसळून जाते. याच काठावर सुंदर असे संगमेश्वराचे मंदिर आणि घाट आहे. पुढे ही नदी मुळा मुठा म्हणूनच ओळखली जाते. पुढील अनेक ओढेनाले स्वतःत सामावून ती तिच्या मुक्तीचा पुढचा प्रवास सुरू करते, तो भीमेकडे. कवडीपाटच्या पुढे तिला नदीचे स्वरूप आल्यासारखे जाणू लागते. थेऊरजवळ तिच्या सुंदर आणि मनमोहक अशा तीरावरच थोरले माधवराव पेशवा व त्यांच्या सती गेलेल्या पत्नी रमाबाई चिरनिद्रा घेत आहेत. आता थोड्या अंतराने वाटेत असणाऱ्या अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे या मुळा मुठा भीमेकडे धावत जातात. पण रांजणगाव सांडसजवळ भीमा काय त्यांना लवकर कवेत घेत नाही. ती त्यांना जरा ढकलतच पुढे जाते. पण मुळा मुठाही हिंमत न हारता थोडे पुढे जाऊन भीमेला कवेत घेण्यास भाग पाडतात. गोळेसरांनी लिहिल्याप्रमाणे माहेराची शिदोरी घेऊन निघालेली ही तरुण विदुषी आत्मविश्वासाने कुठे झरझर पुढे जाते, कुठे डोहात थबकते, कुठे वळणावर मागे वळून पाहते. अशी ही या पुण्यभूमीची वरदायिनी मुठाई.
उगम आणि संगमाकडे म्हणजे गावाकडे सुंदर खळखळणारी आणि मनाला प्रसन्न करणारी नदी मात्र पुणे शहरात अतिशय दूषित आणि मन उद्विग्न करणारी दिसते.